शिंदेचे विशाल चोरगे. पहिला बॉल प्रगतीपथावरती युवराज शिंदे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल कट केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हरला. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल धाव प्राप्त होईल. पहिल्याच बॉलवरती पहिली धाव आलेली आहे. म्हणजे सुरुवात दोन्ही संघांनी संयमाने केलेली आहे. युवराज शिंदे यांच्याकडे प्रचंड मोठा अनुभव गाठीशी आहे आणि तो अनुभव आज त्यांना कृतीमध्ये आणावा लागेल. लेदर बॉलचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. एका बाजूला विशाल चोरगे. गतवर्षी विशाल चोरगे खेळू शकले नव्हते, परंतु यावर्षी वाई प्रीमियर लीग साठी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करायला गेले, परंतु आक्रमण फसलंय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पहिलाच बॉल विशाल चोरगे यांनी फेस करताना डॉट आलाय. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो, परंतु आता तो पर्याय फसलाय. विशाल चोरगे यांना बांधून ठेवणारा बॉल कुणी टाकलाय तर युवराज शिंदे. रॉबिन या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध असणारे बावधन गावचे युवराज शिंदे पुन्हा तयार. खोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्करचा बॉल वार केलाय. नॉन स्ट्रायकर एंडला फेक केली आहे, परंतु बॉल एस्टनचा वेध घेऊ शकला नाही. यॉर्कर तुम्ही बऱ्याचशा प्रकारचे टाकू शकतात, परंतु हा जो यॉर्कर होता ना तो थोडासा वाईड यॉर्कर होता, उजव्या स्टिचच्या बाहेर होता आणि तोच बॉल इथे युवराज शिंदे यांनी टाकलाय. डॉट आलाय. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. धाव घेताना थोडीशी गडबड झाली होती, परंतु फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडचे नितीन मांढरे हे बालंबाल बचावलेले आहेत. पुन्हा एकदा युवराज शिंदे तयार. काय चमकदार गोलंदाजी केली आहे. दिशा दिलीये. कट करण्याचा प्रयत्न, लेट कट केलाय. पॉइंटला खेळाडू होते. एक सिंगल धाब्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्ट्राईक रोटेट केलाय, म्हणजे कुठेतरी पॉइंट आणि गलीमधून गॅप शोधण्याचा प्रयत्न विशाल चोरगे यांचा होता, परंतु क्षेत्ररक्षक होते. प्रयत्नांना याही वेळेला यश मिळू शकलं नाही. एक सिंगल धाव. परंतु काल जे नाव चर्चेमध्ये आलेलं आहे पठारच्या परिसरामध्ये, नितीन मांढरे स्ट्रायकर एंडला समोर अनुभव आहे, त्या अनुभवाला प्रत्युत्तर द्यावं लागेल नितीन मांढरे यांना. बॅटिंगसाठी तयार. स्विच हिटचा फटका, खेळण्याचा प्रयत्न, मनसुबे उधळून लावले दोन्ही फलंदाज एका साईडला. नॉन स्ट्रायकर एंडला फेक. याही वेळेला फेक योग्य पद्धतीने येऊ शकली नाही. एक्स्ट्रा कव्हरला विशाल चोरगे यांनी बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. ही त्यांच्या फलंदाजीमधली लकब आहे. धावसंख्या धावफलकावरती येते. प्रथम बॅटिंग करताना विद्या निकेतन 11 ने बनवलेले आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. बिनगडी बाद ही सध्याची स्थिती आहे. विद्या निकेतन 11 ने जी सुरुवात केली ती 7 धावाची सुरुवात आहे, परंतु एका बाजूला सुरुवात दमदार काळ भैरवनाथ 11 बावधनची चांगली झालेली आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये जरी विकेट मिळाली नसली तरी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये युवराज शिंदे यांनी अवघ्या धावा खर्च केल्या, तब्बल 7. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 निलेश भैया भोसले आणि राजू शेठ शिर्के आयोजित ही प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 मध्ये आपण पाहत आहोत. आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन गेली 4 वर्ष होत आहे. मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य जननायक नामदार माननीय श्री मकरंदाबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन गेली 4 वर्ष संपन्न होत आहे. यंदाचं 4थं वर्ष. सामना क्रमांक 2 ओव्हर नंबर 2 साठी आता गोलंदाजी मार्कवरती केलाय बदल. अजित जाधव ओव्हर नंबर 2 साठी. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय नितीन मांढरे. फटका खेळलाय. हाई बॉल एक्स्ट्रा कव्हरला. सीमारेषेच्या पलीकडे मिळाला मोका, दिला ठोका, षटकार.
बॅटचा फेस ओपन केला, ताकदीचा योग्य वापर केलाय, टायमिंग प्रॉपर केलंय. नितीन मांढरे शरीरापासून दूर असणाऱ्या बॉलवरती आक्रमण केलंय आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी. पहिला मोठा फटका षटकाराचा आलाय कोचळेवाडीच्या नितीन मांढरे यांच्या बॅटमधून. हा तो फटका होता. हा साइड अँगल आहे स्पोर्ट ऑन लाईव्हचा. बॉलर तयार, फटका फसलाय, पॉइंटला खेळाडू बॉलच्या खाली आणि फलंदाज नितीन मांढरे कोचळेवाडी जातील माघारी. धक्का क्रमांक लागलाय पहिला विद्यानिकेतन 11 या टीमला. आणि अखेरकार अजित जाधव आले आणि संघाला पहिली विकेट मिळवून दिली. उजव्या स्टिचच्या फार बाहेरचा असणारा बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न फसला. पहिल्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागलाय. एका बाजूला खानापूरचे अजित जाधव यांनी काय गोलंदाजी केली. पहिला बॉल त्यांचा मागणा होता, परंतु त्यानंतर कमबॅक करणारा बॉल टाकला. विकेट मिळवणारा बॉल खानापूरच्या अजित जाधव यांनी टाकला आणि तो बॉल आपण पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहूया. शरीरापासून फारच जोडून म्हणजे वाईड लाईनला पकडून टाकलेला बॉल. फटका फसला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल बसला. जावं लागतंय माघारी नितीन मांढरे यांना. परंतु मैदानाच्या आतमध्ये वैगावचे वीरेंद्र सहवाग या नावाने प्रसिद्ध असणारे पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करण्यासाठी जाणले जातात असे सचिन वाडकर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती. शरीरापासून हाही बॉल दूर ठेवलाय. पंचाने सांगितलं की हा बॉल आता दिशाहीन आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. पाठीमागच्या बॉलवरती आपण अशाच प्रकारचा बॉल पाहिला होता आणि त्या बॉलवरती आक्रमण फसलं होतं. हाही बॉल त्याच प्रकारचा टाकलाय, परंतु आता यावेळेला त्या बॉलला खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केला नाही, सोडून दिला आणि पंचांनी सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे. फटका आल्या पावली ज्या प्रकारे आपण चर्चा केली, बॉल पाठवलाय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. वैगावच्या सचिन वाडकर यांच्या बॅटमधून आहे मोठा टोला आणि आल्या पावली त्यांच्या बॅटचा हा बोलबाला षटकार. आणि ही त्यांच्या फलंदाजीची लकब आहे, कारण आक्रमण आणि सचिन वाडकर हे सूत्र आहे आणि मैदानाच्या आतमध्ये त्याच सूत्राचं अवलंबन त्यांनी आल्या पावली केलं. पहिला बॉल सोडून दिला, त्यानंतर पाहिलं की बॉल रडार मध्ये आहे, तो बॉल सीमारेषा पलीकडे पाठवून दिलाय. सचिन वाडकर पुन्हा तयार. एका बाजूला खानापूरचे अजित जाधव. याही बॉलवरती प्रहार मोठा केलाय. बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे षटकार. भारत दादा खामकर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4च्या वतीने सहर्ष स्वागत आणि त्यांना विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे. अशी विनंती आपण त्यांना करूया. परंतु पहा खानापूरच्या अजित जाधव यांचं मनोबल वाढवणारा बॉल डॉट आलाय. कोणती धाव मिळणार नाहीये. शेवटचा बॉल. याही बॉलवरती मोठा टोला आलाय. या बॉलची कहाणी फटका आहे सचिन वाडकर यांचा तुफानी आणि त्याच नावाची आली आहे मैदानाच्या आतमध्ये सुनामी. बॉल सीमा पार षटकार. भारत दादा खामकर यांचा सन्मान ठिकाणी संपन्न होता आणि इबू बागवान यांना विनंती की आपल्या शुभासे इबू सर हा सन्मान आपण करावा. त्याचबरोबर अमित गुडगे पाटील यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांचंही शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आहे. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत, परंतु एका बाजूला धावसंख्येचा वेग वाढला आणि त्याचं कारण आहे सचिन वाडकर यांची लाजवाब फलंदाजी. 4 बॉल खेळले, 18 धावा कुठलेल्या आहेत. मोठ्या फटक्यांचा धुडगूस आल्या पावली घातलेला आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलताना रॉबिन शिंदे गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतील का. बऱ्याचशा वर्षाचा अनुभव आहे. क्षेत्ररक्षण आता फिरवण्याचा प्रयत्न केलाय. व्यूहरचना आता बदललेली आहे. डावकुरे आताचे गोलंदाज युवराज शिंदे, रॉबिन सर गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध असणारे कित्येक वर्षाचा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन बावधनचे युवराज शिंदे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत.
तब्बल आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 32 धावा 1 गडी बाद. विशाल चोरगे 5 वरती, सचिन वाडकर 18 वरती. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. युवराज शिंदे गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. रॉबिन या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध असणारे, अनेकदा आपण त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलेला एक गोलंदाज म्हणून त्यांची चांगली ख्याती वाई तालुक्यामध्ये आहे. परंतु एका बाजूला बॅटिंगमध्ये विशाल चोरगे तयार. विशाल चोरगे शपलवून खेळण्याचा प्रयत्न, डॉट आलाय. कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये आणि ही खासियत आहे युवराज शिंदे यांच्याकडे. जो अनुभव आहे तो कृतीमध्ये आणलाय. विशाल चोरगे यांचं वाचन केलंय आणि उजव्या स्टिचच्या बाहेर तोही वाईड यॉर्कर खोलवर टप्प्याचा टाकलाय, डॉट. परंतु रणनीती आखाव्या लागतील विशाल चोरगे यांना. या मॅच मध्ये बॅटिंग करतायत अवघ्या 5 धाबांवरती. उजव्या स्टिचच्या बाहेरचा आणखीन एक चांगला बॉल. काय गोलंदाजी केली आहे. गोलंदाजीमध्ये असणारी चमक धमक, अचूकता, भेदकता, लेदर बॉलचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. असे युवराज शिंदे फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम करतायत. वाईड यॉर्कर हे काय जे शस्त्र त्यांनी मैदानाच्या आतमध्ये अवलंबलंय ना, त्याचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. 2 बॉल टाकले, अवघी 1च धाव दिली आहे. युवराज शिंदे पुन्हा तयार. आतापर्यंत 8 बॉल टाकले, संपूर्ण डावामध्ये 7 धावा दिलेल्या आहेत. परंतु एका बाजूला वैगावचे सचिन वाडकर हा फटका लॉंग ऑनला खेळतात. समोरच्या बाजूला 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का, तर नाही. 1च धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते. मॅच तुम्ही पाहता एका बाजूला काळ भैरवनाथ 11 बावधन, निलेश भैया भोसले यांच्या मालकीचा असणारा संघ, या प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक. त्यानंतर विद्यानिकेतन 11 गणपत शेठ सन, शशी कोचरे सरांचा असणारा हा संघ आणि त्यांच्या खेळाडूंमध्ये हा सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ झालाय. शेवटचे 3 बॉल स्ट्रायकर एंडला. जांभळीचे विशाल चोरगे. हाई बॉल समोर खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जातील का. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे दरी आणि याच दरीतून चाललाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. आयुष्य असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय सुखाची इरवळ येत नाही आणि या बॉलने 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये असणारी दरी पार केली आहे. सरळ 4 धावेंसाठी. धावसंख्या वाढवणारा चौकार. 38 वरती 1. चांगला फटका होता. मोठ्या दिलेरीने हा फटका खेळला होता विशाल चोरगे यांनी. युवराज शिंदे पुन्हा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता हा बॉल पाठवलाय समोरच्या बाजूला. तडक फडक बेधडक विशाल चोरगे यांचा फटका आहे कडक. बॉल सीमा पार. षटकार. युवराज शिंदे यांच्यावरती अखेरकार आक्रमण केलंय. विशाल चोरगे यांचा मोठा टोला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 7 धावेंसाठी. सडक पे कडक. अगदी रस्त्यावरती मारलेला फटका, म्हणजे अगदी पेट्रोल पंपाच्या वरतून मारलाय. चव्वेचाळीस वरती 1. आतापर्यंत असरदार गोलंदाजी आपण युवराज शिंदे यांची पाहिली. पहिलं षटक अप्रतिम होतं, लाजबाब होतं, सुरेख होतं, काटकसरीचं होतं. परंतु हे षटक जे आहे ना, कभी खुशी कभी गम, म्हणजे कधी आनंद कधी दुःख अशा प्रकारचं असणारं षटक. कधी धावा कधी डॉट बॉल अशा प्रकारचं युवराज शिंदे यांचं षटक. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकामध्ये. हा फटका आता एक्स्ट्रा कव्हरला निघालाय. क्षेत्ररक्षक 2 दूरवरतून येतील. अडवण्याचा प्रयत्न चांगला झालाय. स्वतः संघ मालकांनी हा बॉल अडवलाय, त्याची फेक केली आहे. 1च धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल की 2. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. 3 षटकांचा आता खेळ संपला. 45 धावा 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना विद्या निकेतन 11 टीमने बनवलेले आहेत या धावा. बॅटिंग करताना विशाल चोरगे 9 बॉल खेळलेले आहेत. 17 वरती बॅटिंग करतायत. सचिन वाडकर 5 बॉल खेळलेले आहेत. 19 धावा त्यांनी आतापर्यंत कुटलेल्या आहेत. युवराज शिंदे यांनी 2 षटकं हाताळली. 19 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. ही जी जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये, एक खेळाडू वैगावचा, एक खेळाडू जांभळीचा, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे. आणि या जोडीमध्ये एक चांगली पार्टनरशिप आणि खास करून स्पोर्ट ऑन लाईव्हने दाखवलेलं आहे. 17 धावांमध्ये 9 बॉल 2 डॉट 1 षटकार 3 डॉट अशा प्रकारचं असणारं 2 चौकार आहेत. आपण थोडंसं करेक्शन करूया. सचिन वाडकर 5 बॉल 19, त्याच्यामध्ये 3 षटकार आहेत. 1च डॉट खेळलाय. स्ट्राईक रेट जो आहे सचिन वाडकर यांचा हा महत्त्वपूर्ण आहे. 380च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग सचिन वाडकर यांनी केली आहे. म्हणजे कमी ओव्हरमध्ये तुमचा स्ट्राईक रेट बोलणं फार महत्त्वाचं असतं. जसं T20 क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेट फार महत्त्वाचा असतो.
बॅकफुटला गेले, पंच केलाय, खेळाडू आहेत, एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न. नितीन कदम चांगलं क्षेत्ररक्षण, संघासाठी काही धाबा वाचवलेले आहेत. यालाच म्हणतात ना हजर जबाबीपणा, समय सूचकता. तुम्ही वेळेप्रसंगी कोणता निर्णय घेता, पाहिलं की आपल्या पासून बॉल थोडासा दूर आहे, एक हात बाहेर काढला आणि त्याच हाताने बॉल आतमध्ये ढकलला. संघासाठी काही धाबा वाचवल्यात. विशाल चोरगे तयार, ताकदीचा वापर केलाय, फ्लॅट पॅरलल सिक्स सीमारेषेच्या पलीकडे. विशाल चोरगे यांनी आता धुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा. हाई बॉल पाठवला आडव्या बॅटने सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धाब्यांसाठी जांभळीचा विशाल चोरगे. एक पाय हवेत घेतला, एका पायावरती संपूर्ण शरीराचं वजन होतं आणि नटराज मुद्रा फटका खेळलाय सीमारेषा पलीकडे. ओव्हर नंबर 4 साठी कोण आलाय? ओझरडे गावचा ऑलराऊंडर खेळाडू आणि नेहमी चर्चेमध्ये असणारं नाव सुशांत शिंदे दाद्या. हाई बॉल ऑन साइडला खेळला आणि अखेरकार याही बॉलने सीमारेषा ओलांडली. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून सरळ 4 धाब्यांसाठी. आता एका बाजूला काळ भैरवनाथ 11 बावधन संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे आणि आता सुशांत शिंदे. अनेकदा आपण पाहिलं ना काळ भैरवनाथ 11 बावधन म्हणजे निलेश भैया भोसले यांनी अनेकदा आयकॉन म्हणून जर विश्वास कुणावरती ठेवलाय ना तर ते नाव आहे सुशांत शिंदे. आणि आता संकट मोचक त्यांना बनावंच लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा तयार दाद्या. फुल टॉस बॉल मेजवानीवरती मारलाय ताव. बॉल पाठवलाय सीमा पार. या बॉलने घेतली भरारी. विशाल चोरगे यांचा आहे फटका भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. मेजवानीवरती मारला ताव. फुल टॉसला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. दिलाय फुल टॉसला योग्य न्याय. षटकार. सुशांत शिंदे दाद्या पुन्हा तैयार. गोलंदाजी मार्ग वरती. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता. ढूंढ लेना अंधेरों में मंजिल. जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. आज स्वतःच्या वाटा स्वतःला तयार करावे लागतील. ज्या वाटा संघाला विकेट मिळवून देतील. पंचांकडे अपील केली आहे आणि डेंजरस एंडला विशाल चोरगे धावले होते. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. तर रनआउट साठी प्रत्यक्षात आता स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून आता या बॉलची पडताळणी केली जाईल. या बॉलवरती जो फटका खेळलेला आहे आणि ज्या बॉलवरती फटका खेळताना 2 धाव्यांचा मनसुबा आपण पाहिला. दुसरीसाठी ज्यावेळेस प्रयत्न चालवला फेक स्ट्रायकर एंडला केली आहे आणि ती जी फेक केली आहे ना त्याच्यामध्ये फलंदाज सेफ आहेत की आउट आहेत आता हेच पाहिलं जाईल. क्रीज मध्ये पोहोचलेत नाही पोहोचलेत. पाठीराखेने आता श्वास रोखून धरला असेल. काय निर्णय येतोय? तिसरे पंच जोडलेले आहेत. शाहिद मोमीन सर तिसरे पंच पाहणी करतायत. प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय? महत्वाची विकेट. विशाल चोरगे क्रीज मध्ये आहेत. पॉपिंग क्रीज आणि पार केलंय का नाही केलंय आणि तिसऱ्या पंचाने सांगितलं की बॅट्समन नॉट आउट. चला घाई करा, वेळ आता घेऊ नका. परंतु ही विकेट महत्वाची आहे. पहा यष्टीरक्षण करताना रिप्ले टेलिकास्ट स्पोर्ट ऑन लाईव्हने दाखवलेला आहे आणि विशाल चोरगे डेंजरस एंडला धावले होते म्हणजे बॉल हातामध्ये मिळू शकला नाही. हात स्टंपला लावले गेले. बॉल तुमच्या हातामध्ये असणं फार महत्वाचं आहे आणि बॉल हातामध्ये नव्हता त्यामुळे विशाल चोरगे हे बचावलेले आहेत. परंतु एका बाजूला षटक क्रमांक 4चा खेळ. सुशांत शिंदे ओझरडे दाद्या तयार. शेवटचा बॉल घेऊन 5 बॉलमध्ये 20 खर्च केलेले आहेत. ओसांडून धाबा खर्च केलेले आहेत या षटकामध्ये. फुल टॉस बॉल आणि फुल टॉसला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे. आता हाईट साठी रेफर केले तिसऱ्या पंचांकडे बीमर साठी. आता तिसरे पंच पुन्हा एकदा पाहणी करतील परंतु हा फुल टॉस विशाल चोरगे यांनी गरकन गिरकी घेत भिरकावून दिलाय. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी. आज दोन्ही फलंदाजांनी विजयासारखी लकलकणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 14 बॉल 37, 5 बॉल 19 सचिन वाडकर. परंतु शेवटचा बॉल अजूनही पाहणी सुरू आहे. प्रत्यक्षात योग्य बॉल आहे की नाही आहे
तिसरे पंच पाणी करतायत. प्रत्यक्षात या बॉलची उंची किती आहे, त्यामुळे या बॉलवरती ज्या धावा आलेल्या आहेत त्या अजून आपण अपडेट केलेल्या नाही आहेत. निर्णय काय येतोय त्याच्यावरतीच ठरवलं जाईल की या बॉलवरती धावा किती आहेत. योग्य बॉल आहे आणि या बॉलवरती आपण 6 धावा स्कोअर बोर्डमध्ये ऍड करूया आणि धावसंख्येला पुढे नेऊया. षटक क्रमांक 4चा खेळ संपला. 71 धावा. प्रथम बॅटिंग करताना विद्या निकेतन 11, विशाल चोरगे 15 बॉल 43 धावा. आणि आज निश्चित त्यांना अर्धशतकाची चाहूल लागली असेल आणि पारितोषिक त्यांच्यासाठी येते 200 रुपयाचं कॅश प्राइज. अंकुश भाऊ चिकणे यांच्या वतीने, बँक ऑफ बडोदा यांच्या वतीने पारितोषिक. त्याचबरोबर गणपत शेठ सन स्पोर्ट्स यांच्या वतीने विशाल चोरगे यांच्या अर्धशतकी खेळीसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे. अजून 7 धावा ते दूर आहेत, परंतु एका बाजूला षटक क्रमांक 5 मध्ये कोण येत आहे, स्वतः संघ मालक निलेश भैया भोसले गोलंदाजीसाठी येत आहेत. या प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक आहेत बावधन गावचे निलेश भोसले, गोलंदाजीसाठी येत आहेत. क्रमांक 5चं षटक आपल्या नावी घेतात. ऑलराऊंडर खेळाडू आहेत बावधन गावचे. ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेत. समोरच्या बाजूला वैगावचे सचिन वाडकर. फटका खेळलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. थोडेसे वाईडिश आहेत, म्हणजे खोलवर टप्प्याचे बॉल हे नेहमीच क्रिकेटमध्ये असरदार पाहायला मिळालेले आहेत. म्हणजे ज्या प्रकारे रॉबिन शिंदे यांनी खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली होती त्याच प्रकारचा बॉल इथे निलेश भोसलेने टाकलेला आहे. डॉट आलाय. विशाल चोरगे स्ट्रायकर यांना बॅटिंग करतायत. तब्बल 43 वरती बॅटिंग करत आहेत. 15 बॉल खेळलेले आहेत. पाठीमागच्या मॅचमध्ये केतन जाधव यांनी 40+ धावा बनवल्या होत्या आणि त्यानंतर जर दुसरा फलंदाज कोणता आहे त्यांनी 40+ धावा बनवलेल्या आहेत तर ते नाव आहे विशाल चोरगे. बॅटची कडा घेणारा बॉल फ्लाय स्लिपला खेळाडू आहेत. बॉलची फेकी केली नाही. एक सिंगल धाव आलेली आहे या बॉलच्या पाठीमागे. स्ट्राइक रोटेट केलंय. स्कोरबोर्डला बिझी ठेवलेला आहे सध्याच्या घडीला. ओव्हर नंबर 5 मध्ये नाकुश आहेत. जसं ज्या प्रकारचा फटका खेळला आणि त्याचा रिप्ले टेलिकास्ट आपण पाहिला. 16 बॉल 44, तब्बल 3 चौकार आणि त्याच्यामध्ये 4 षटकार आणि 3 डॉट. स्ट्राइक रेट आहे 275चा विशाल चोरगे यांचा. परंतु निलेश भोसले चांगली गोलंदाजी करतात. 2 बॉल चांगले टाकलेले आहेत. कमी गतीचा बॉल त्याला ओळखलंय आणि पाठवून दिलाय मिड विकेट. सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. एक दिलकेच आता फटका मैदानाच्या आतमध्ये सचिन वाडकर यांच्या बॅटमधून आलेला आहे. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. फुलटॉसला पाठवलाय सीमा पार. महादेव तुपे वासोळे यांच्या वतीने विशाल चोरगे यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 501चं कॅश प्राइज आहे त्यांच्या अर्धशतकाच्या खेळीसाठी. परंतु एका बाजूला आता सचिन वाडकर यांनी मोर्चा मैदानाच्या आतमध्ये सांभाळलेला आहे. निलेश भैया भोसले गोलंदाजीसाठी आलेले आहेत. पहिले 2 बॉल जबरदस्त आहेत. क्षमता आहे, प्रतिभा आहे, कौशल्य आहे आणि त्याचं आज चांगलं सादरीकरण करावं लागेल. आज तारणहार त्यांना बनावं लागेल कारण संघासमोर अनेक अडचणी आहेत आणि त्या अडचणीतून संघाला बाहेर काढावं लागेल. चांगला बॉल, लेन बॉल आहे आणि स्वतः सांगितलं सचिन वाडकर यांनी की या बॉलने माझ्या बॅटची कडा घेतलेली आहे. विकेटचं पतन होतंय आणि आपण चर्चा केली की आता संघाच्या अडचणीच्या काळामध्ये स्वतः संघ मालक निलेश भोसले भैया धावून आलेत आणि संघासाठी महत्वपूर्ण विकेट टिपली आहे. सचिन वाडकर वैगाव इथे माघारी. 66 धावांची पार्टनरशिप या 2 खेळाडूंमध्ये उभी राहिली आणि ती ब्रेक केली आहे बावधनच्या निलेश भोसले यांनी. सचिन वाडकर यांच्या बहारदार खेळीसाठी टाळ्यांचा कडकडाट झालेला आहे. कट्ट्यावरती बसले प्रेक्षक, आपल्याला विनंती आहे आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. आपण ज्या कट्ट्यावरती बसलेला आहात ती बाउंड्री लाईन आहे. आता सोमेश्वरवाडीचा ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश आंबवले येत आहेत. पुणे परिसरामध्ये क्रिकेट खेळतात. मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत मधल्या फळीमध्ये. परंतु एका बाजूला बावधनचे निलेश भैया भोसले. चांगली गोलंदाजी. 5 बॉल टाकले, अवघ्या 8 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल या षटकातला बाकी. 4 बॉल झालेत. आपण करेक्शन करूया. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे.
आपटला बॉल शरीरापासून थोडासा दूर नेला, डॉट आलाय. तारणहार गोलंदाज संघासाठी काम करतायत बावधनची निलेश भोसले. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल या षटकामध्ये ज्या प्रकारचा खेळ केलाय. कारण परिस्थिती गोलंदाजीसाठी बिकट होती, परंतु याच बिकट परिस्थितीमध्ये येऊन एक तिखट मारा केलाय. अडचणी येतात, प्रत्येकाची खराब वेळी कायमची मुक्कामाला नसते, ती बदलते. निलेश भैया भोसले यांनी मैदानाच्या आतमध्ये तेच केलंय. धावसंख्येचा वाढलेला वेग कमी केलाय. स्ट्रायकर एंडला प्रथमेश आंबवले, ऑलराऊंडर खेळाडू सोमेश्वर वाडी आई बॉल शरीरापासून दूर नेलाय आणि याही बॉलवरती धाव मिळत नाहीये. षटक क्रमांक 5 मध्ये लाजवाब गोलंदाजी निलेश भोसले बावधन यांनी केली. फार कमी धावा या षटकामध्ये खर्च केल्या. प्रथमेश आंबवले सारख्या खेळाडूला बांधून ठेवलंय. शांताराम गोळेवाडी यांच्या वतीने विशाल चोरगे यांच्या अर्धशतकी खेळीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धावसंख्या 79 धावा 2 गडी बाद. 5 षटकांचा खेळ संपलाय. 79. चला काही करा दोन्ही टीम. विशाल चोरगे 44 वरती बॅटिंग करत आहेत. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक कोणत्या गावाकडून येईल? पाठीमागच्या मॅच मध्ये जोर गावाला ती संधी होती, परंतु केतन जाधव अर्धशतक पूर्ण करू शकले नाही. परंतु आता ती संधी जांभळी गावाला आलेली आहे. 44 वरती बॅटिंग करते विशाल चोरगे, परंतु ओव्हर नंबर 6 साठी सचिन मांढरे ओझरडे ओव्हर नंबर 6 मध्ये आलेले आहेत. गोलंदाजी करण्यासाठी चांगली गोलंदाजी आज करावी लागेल. अंतिम षटकामध्ये कमी धाबा कशा प्रकारे देता येतील याचाच प्रयत्न करावा लागेल. परंतु समोर जांभळीचा विशाल चोरगे. पायावरती बॉल ठेवण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलं की हा वाईड आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. 80 धावा धाव फलकावरती विद्या निकेतन 11 प्रथम बॅटिंग करताना. 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. एका बाजूला सचिन मांढरे पुन्हा तयार, प्रतिभा आहे. अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. शरीरापासून फार दूर ठेवला. म्हणजे ही जी लाईन आहे ना, वाईड लाईनला पकडून ज्या वेळेस गोलंदाजी करतात त्यावेळेस कसरत कुणाला करायला लागते? फलंदाजांना. आणि ती कसरत करताना यश मिळू शकलं नाही. डॉट आलाय, सफल झाले होते. 5 बॉलचा खेळ बाकी. विशाल चोरगे तयार. 44 वरती बॅटिंग करतायत. फुल टॉस बॉल, त्याला पाठवले डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 चं पहिलं अर्धशतक आलंय जांभळी गावाकडून. खेळाडूचं नाव आहे विशाल चोरगे. जब जब तूने किया है अपने काबिलियत पर विश्वास, तब तूने रचा एक बडा इतिहास. आणि मैदानाच्या आतमध्ये विशाल चोरगे यांनी वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 चं पहिलं अर्धशतक ठोकलंय. 50 धावा 18 बॉल 3 चौकार 5 षटकार. स्ट्राइक रेट आहे 277च्या स्ट्राइक रेटने जांभळीच्या विशाल चोरगे यांनी बॅटिंग केली आहे. आज विजयसारखा लकलकणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय. हा नो बॉल आहे, त्याच्यामुळे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. फ्री हिटचा बॉल प्रगतीपथावरती. या गोष्टी टाळाव्या लागतील, खास करून सचिन मांढरे यांना गोलंदाजी करताना. 87 धावा 2 गडी बाद. चांगला बॉल याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. यॉर्कर बॉल. प्रत्येक गोलंदाजाकडे एक प्रमुख शस्त्र असतं आणि त्या शस्त्राचं नाव आहे यॉर्कर बॉल. तोच टाकलाय. त्याचबरोबर बोपर्डीचे नवी मुंबई पोलीस समीर भाऊ गाडवे यांच्या वतीने विशाल चोरगे यांच्या खेळासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज जमा होत आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. बॉलर तयार सचिन मांढरे. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय. खेळाडू येणे अगोदर बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 4 धाब्यांसाठी बॉल सीमा पार. निश्चित ज्या प्रकारची गोलंदाजी रॉबिन शिंदे किंवा निलेश भोसले यांनी केलेली आहे त्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आत करावी लागेल. शरीरापासून असणारा दूर बॉल, त्याच्यावरती हात खोललेले आहेत आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धाब्यांसाठी पुन्हा एकदा सचिन मांढरे तयार. 91 धावा धाव फलकावरती येत आहेत.
धावांचं शतक पूर्ण होईल का धावफलकावरती आता हेच पाहावं लागेल की सचिन मांढरे विद्यानिकेतन 11ला 100च्या आतमध्ये रोखणार. छोट्या उसळीचा बॉल मिड विकेटला पुल केलाय. पुल आहे पॉवरफुल बॉल सीमारेषेच्या पलीकडे गुल. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. आणखीन एक षटकार. विशाल चोरगे यांनी वाई प्रीमियर लीग मध्ये पर्व क्रमांक 4 मध्ये धिंगाणा घातलाय मोठ्या फटक्यांचा आणि हाय बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 97 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 97. रंगलेला एक रोमांचक सामना. काळ भैरवनाथ 11 बावधन या टीमकडे बॅटिंग लाईनअप ही चांगली आहे त्यामुळे हाही सामना चुरशीचा होणार. शेवटच्या बॉल पर्यंत जाणार. एक्स्ट्रा कव्हरला मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका सीमारेषेच्या पलीकडे आणि विद्यानिकेतन 11ने धावांचं शतक पूर्ण केलंय. 101 धावा धावफलकावरती विद्यानिकेतन 11 या टीमने आतापर्यंत उभ्या केलेल्या आहेत आणि या षटकामध्ये अजूनही शेवटचा एक बॉल बाकी आहे. समीर भाऊ गाडवे यांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राइज कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा होत आहे. बॉलर तयार. शेवटचा बॉल सचिन मांढरे राईट आर्म ओव्हर द विकेट. शहरापासून फार दूर नेलेला आहे बॉल. पंचांनी सांगितलं की हा नो बॉल आहे म्हणजे क्रीजचं उल्लंघन केलेलं आहे. गाईडलाईनच्या बाहेर बॉल टाकलाय. ओके विकेटच्या बाहेर टाकलेला आहे त्याच्यामुळे आता हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. शेवटच्याही बॉल वरती इनिंगची सांगता विशाल चोरगे आणि षटकाराने केलेली आहे आणि इथे आता बॅटिंग करत असताना विद्यानिकेतन 11ने बनवलेली आहेत धावा तब्बल. विशाल चोरगे यांनी वैयक्तिक 70 धावांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय. काय बॅटिंग केली आहे. आतापर्यंत सर्वाधिक वैयक्तिक मोठी धावसंख्या जांभळीच्या विशाल चोरगे यांच्या बॅट मधून आलेली आहे. वैयक्तिक 70 धावा बॅटिंग करताना 24 बॉल मध्ये विशाल चोरगे यांनी बनवलेले आहेत. 108 बनलेले आहेत. आता काळ भैरवनाथ 11 बावधनला बनवायच्या आहेत. 109 म्हणजे 109 धावा. आता या धावांचं प्रत्युत्तर द्यावं लागेल परंतु मॅच क्रमांक 3चा टॉस रिपोर्टिंग करा. विशाल चोरगे यांनी काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त खेळ केलाय. धुडगूस घातला मोठ्या फटक्यांचा. तिसरी मॅच तेजदीप 11 आणि विद्यानिकेतन 11 आहे परंतु विद्यानिकेतन 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. दोन्ही कॅप्टन्स आपण या. तेजदीप 11 आणि विद्यानिकेतन 11 मॅच क्रमांक 3 तुमची आहे आणि त्यासाठी विनंती आहे टॉससाठी तुम्हाला यावं लागेल अशी आयोजन समितीकडून सूचना आलेली आहे. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. तब्बल बॅटिंग करताना विशाल चोरगे 24 बॉल 70, सचिन वाडकर 8 बॉल 26, नितीन बॅटिंग करताना 4 बॉल 7. दुसऱ्या बाजूला निलेश भैया भोसले गोलंदाजी करताना 1 गडी बाद केला, अवघ्या 8 धावा दिल्या. अजित जाधव 25 धावा दिल्या, 1 षटक हाताळलं, ओसांडून धावा त्यांनी खर्च केल्या. युवराज शिंदे यांचं कौतुक करावं लागेल, 2 षटक हाताळले, 19 धावा दिल्या. त्यानंतर सचिन मांढरे आले, त्यांनी 29 धावा दिल्या. महागडे राहिले थोडेसे अंतिम षटकामध्ये आणि तब्बल 108 धावा मॅच मध्ये उभ्या राहिलेल्या आहेत. 109 धावांचं प्रत्युत्तर द्यायचं आहे. धावसंख्येचा पाठलाग आणि बचाव कशा प्रकारे केला जाईल, 109 धावांचा डोलारा कशा प्रकारे सांभाळला जाईल, या आपण आवाजामध्ये करूया फेरबदल आणि आपण आवाज ऐकूया अनिकेतजी कामटे सरांचा. सामन्याचा पूर्वार्ध आपण पाहिलात,
ज्या पद्धतीनं विशाल चोरगे या नावाचं वादळ मैदानामध्ये आपण घोंगावत असताना पाहिलं. 24 बॉल आणि 70 धावांची एक जबरदस्त खेळी आणि या सीझनमधली दुसरी हाफ सेंचुरी आहे. म्हणजे एका चांगल्या रिदममध्ये आणि एका चांगल्या फॉर्ममध्ये असणारा फलंदाज, परंतु समोर देखील आव्हान तितकंच कडवं आहे. एका बाजूला विशाल चोरगे आयकॉन आहे तर दुसऱ्या बाजूला ओझरडे गावचा अर्थात सुशांत दादा शिंदे. या खेळाडूचा विचार केला तर सहजासहजी मॅच न सोडणारा खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. एक जिद्दी खेळाडू आणि ज्या खेळाडूनं मुंबईमध्ये एक बाईक आणि एक गोल्ड चेन जिंकली आहे आणि मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर राहिलेला आहे, असा सुशांतकडून आता भरपूर अपेक्षा आहेत. एका बाजूला आपण पाहतोय स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून जबरदस्त कॅमेरा वर्क आणि संपूर्ण हे विहंगमय दृश्य द्रविड हायस्कूलचं प्रणांगण आणि त्यांच्या माध्यमातून केलेलं जाणारं ग्रेट कॅमेरा वर्क, स्पोर्ट ऑन लाईव्ह ऑफिशियल पंचांचं एक चांगलं पॅनेल, त्यासोबत निलेशजी मर्डेकर सर व्हॉइस ऑफ मुंबई, त्यासोबत एक चांगलं आयोजन, एक चांगलं क्रीडांगण आणि वाई तालुक्यातली एक मानाची आणि महत्त्वाची स्पर्धा. दसरा संपल्यानंतर या स्पर्धेचे वेध लागतात. सर्व वाईकर आतुरतेनं वाट पाहत असणारी स्पर्धा. WPL सर्वच खेळाडू अगदी 2 ते 3 महिने या स्पर्धेसाठी कसून सराव करत असतात आणि तो आज पहिला दिवस, पहिल्या दिवसामधली ही महत्त्वाची दुसरी मॅच. एका बाजूला काळभैरवनाथ 11, त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित होत आहेत उरमोडीतील नामवंत ऑलराऊंडर खेळाडू सतीश देठे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मनापासून स्वागत. काळभैरवनाथ 11 बावधन वर्सेस विद्यानिकेतन 11, निलेश भैया भोसले बावधन वर्सेस शशी कोचळे आणि गणपत शेठ सनस. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्राचारण होते. सुशांत शिंदे दाद्या आणि त्यांच्या समवेत अर्जुन हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत, जे जामगावचे खेळाडू आहेत. तर बॉलिंग ट्रॅकवरती विक्रम मांढरे, प्लेअर फ्रॉम मंडरदेव. एक प्रचंड मोठं घमासान, एक चांगला कलगीतुरा. अभेद्य खेळी कोणाची असेल हे पाहायचं. बॅटिंग युनिटमध्ये जर आपण पाहिलं तर विशाल चोरगे यांनी दमदार कामगिरी केली आणि त्यांच्याच कॅप्टनशिपमध्ये खेळणारा हा संघ षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी दाखल झालेले आहेत. विक्रम मांढरे वर्सेस स्ट्राईकवरती सुशांत. पॉवर प्लेचं पहिलं षटक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जर आपण पाहिलं तर डीप लॉंग ऑन आपल्याला पहिला मिळतोय आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील आहे. यावेळेस बॉल प्लेस केलाय, फक्त दिशा दाखवली. सिंगलचा प्रयत्न आणि सिंगलचा प्रयत्न यशस्वी होतोय. स्ट्राईक वरती अर्जुन जामगावचा खेळाडू आहे. 109 धावांचं टार्गेट आहे. एक मोठं टार्गेट आहे, परंतु दोन्ही संघांमध्ये तितकी तगडी फौज आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप घ्या. प्रति षटकामागे 5 मिनिटाचा तुम्हाला कालावधी आहे. बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली, त्यानंतर 30 यार्ड सर्कलमध्ये बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न. मिसफील्ड आला टू बॅट्समन कम फॉर सेकंड नव्हे तिसरी देखील धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाईल. 1 से भले 2, 2ही 3 आणि या धावा महत्वाच्या आहेत. द्रविड हायस्कूलचं प्रणांगण, या ग्राउंडवरती 100 धावा सुद्धा चेस झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत, त्यामुळं प्रत्येक रन महत्वाचे.
जाधव कराड विशालसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. सचिन जाधव कराड. त्याच पद्धतीनं कराडचे स्टार क्रिकेटर सचिन जाधव यांच्याकडून विशालसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये स्ट्रोक खेळलाय, पुरेपूर गॅप शोधला जातोय, क्षेत्ररक्षक येईल परंतु बॉल सीमारेषा ओलांडून आरपार सीमा पार फरार चौकार. विक्रम यांचा विचार केला तर कट बॉल करतात किंवा बॉल स्विंग करतात आणि सुशांत यांनी ते ओळखलं, परखलं आणि रिव्हर्सचा पर्याय निवडला आणि रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार खेचला गेलाय. यावेळेचा बॉल मिस होतोय, त्यानंतर एक सिंगल, 22 सिंगल मैदानामध्ये पंचांच्या माध्यमातून कळवली जाईल. जबरदस्त मॅच मैदानामध्ये चालू आहे, दोन्ही संघ तगडे आहेत. जर मोमेंटम आपण पाहिला तर मोमेंटम निश्चित बॅटिंग युनिट अर्थात टीम शशिकांत कोचळे आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सन्मान्य गणपत शेठ सनस यांचा संघ विद्यानिकेतन 11 या संघानं बॅटिंग युनिटमध्ये चांगली कामगिरी केली. यावेळेस समोरचा बॉल ऑन दी राईज डाऊन दी ग्राउंड, करारा प्रहार, अर्जुनचा वार, षटकार. अर्जुन या खेळाडूकडे ताकद आहे, जबरदस्त स्ट्रोक खेळण्यासाठी जाणले जातात. वेट केला बॉलचा आणि समोरच्या दिशेनं फटका खेळलाय, डीप लॉंग ऑन तोडला जातोय, षटकाराच्या माध्यमातून फलकाला आकार. आणि पहिल्या काही बॉलमध्ये अगदी सावध होते खेळाडू, परंतु त्यानंतर विक्रम यांच्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न. यावेळी स्विंग झालं बॉल, त्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि पहिला षटक संपल्यानंतर 15 धावा धाव फलकावरती. 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 रन्स ज्या पद्धतीने आपण पाहतोय, षटक क्रमांक 1 चा खेळ संपल्यानंतर तब्बल 109 धावांचं टार्गेट. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, काच के खिलौनों को हवा में उछाला नहीं जाता, मेहनत करने से होती है हर मुश्किल आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाला नहीं जाता. मैदानामध्ये नशिबाच्या जोरावरती काही सोडून चालणार नाही, तुम्हाला संघर्ष आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती धर्मा चिकणे, प्रत्येक विकेटसाठी अंकुश चिकणे यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. धर्मा चिकणे यांचा विचार केला तर अनोखं सेलिब्रेशन करण्यासाठी जाणले जातात आणि हे बॅटल महत्वाचं असेल, कारण एका बाजूला एक स्ट्राईक बॉलर आहेत धर्मा, तर दुसऱ्या बाजूला सुशांत शिंदे. हो, यावेळेस बॉल अपील जरूर केलंय, अपीलमध्ये उत्साह आहे, परंतु पंचांनी स्पष्ट निकाल दिलाय. इट्स अ नॉट आउट. इट्स अ नॉट आउट. स्पीड आपली मॅच स्टार्ट करा, कोण 55 वरती कसलाही दबाव चालणार नाही. पहिल्याच बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न धर्मा यांना आणि संपूर्ण टीमला माहिती आहे सुशांत शिंदे या खेळाडूची विकेट किती महत्वाची आहे. काही बॉल जर हा खेळाडू खेळला तर मात्र हा खेळाडू निश्चितपणे या ग्राउंडवरती धुमाकूळ घालू शकतो. ज्या पद्धतीनं विशालनं आपला दबदबा निर्माण केला त्याच पद्धतीनं दाद्या या खेळाडू दादागिरी करण्याची ताकद आहे, कारण याच ग्राउंडवरती पर्व क्रमांक 2 मध्ये ज्या एक फलंदाजी केली आणि काळभैरवनाथ 11 या संघाला निश्चितपणे प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज जिंकून नेणारा खेळाडू आहे. पर्व क्रमांक 1 मध्ये देखील तितकीच दमदार कामगिरी. YWPL वाई प्रीमियर लीग मध्ये सुशांत शिंदे यांना एक बाईक मिळाली मॅन ऑफ द सिरीज साठी, त्यासोबत गोल्ड चेन देखील मिळालेली आहे. समोर धर्मा हा देखील तितकाच तगडा खेळाडू.
त्याचप्रमाणे संगमाला गणपत शेठ सनस आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन सामने पाहण्याचा आनंद घ्या. हो मिस होत आहेत पुन्हा एकदा, आज स्ट्रगल मध्ये आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, त्यानंतर दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो. पुन्हा एकदा ओव्हरथ्रो. धावा ज्या येत आहेत त्या मैदानाच्या आतमध्ये, रन कैसे भी हो आणे जरुरी है, आणि काळ भरवण्यात 11 साठी या धावा महत्वाच्या आहेत. तब्बल 5 धावा ऍड केल्या जातील. युट्यूब लाईव्ह द्वारे जुळलेले सर्वच प्रेक्षक आपलं मनापासून स्वागत, मनपूर्वक स्वागत. मंत्री चषक 2025 वाई प्रीमियर लीगचं दर्जेदार आयोजन आणि युट्यूबच्या द्वारे ऑनलाईन जे प्रेक्षक जुळलेले आहेत त्यांचं देखील मनापासून स्वागत. धर्मा चिकणे यांच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे अंकुश चिकणे यांच्याकडून, परंतु समोर अर्जुन हे खेळाडू. चला स्पीडअप घ्या टीम. विद्यानिकेतन फार डिले केला जातो या मॅच साठी, इनिंग साठी. कॅप्टन नोंद घ्या. स्ट्रोक फसतोय, बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक आणि विकेट. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. अर्जुन बॅक टू डगआउट. एक षटकार खेळला गेला आणि त्यानंतर अर्जुन यांचा खेळ संपवण्यामध्ये यश मिळालंय. आज सुशांत शिंदे थोडेसे फॉर स्ट्रगल मध्ये आहेत किंवा थोडेसे पहिल्या मॅच मध्ये आपल्याला अडखळल्यासारखे जाणवत आहेत, परंतु या खेळाडूकडे निश्चित ताकद आहे, क्षमता आहे. समोर जर आपण पाहिलं तर समोर धर्मा चिकणे या नावाचं वादळ किंवा या नावाचा बोलबाला केवळ वाईमध्येच नव्हे तर निश्चितपणानं मुंबईमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालाय. जांभळी एक्सप्रेस या नावानं जाणले जातात आणि जांभळी टीमसाठी जबरदस्त कामगिरी करण्यासाठी जाणले जातात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदलेत नितीन कदम. खाकी मधली ताकद दाखवतील का? सातारा पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत नितीन कदम हा पर्याय निवडलाय. ओझरडे गावचे खेळाडू. काळ भरवण्यात 11 या संघाला आता इथून पुढे निश्चितपणे संघर्ष करावा लागेल. समोर जर आपण पाहिलं तर निश्चित या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. धर्मा चिकणे आतापर्यंत धावा आल्या जरूर 5, परंतु त्या एक्स्ट्रा आल्या किंवा ओव्हरथ्रोच्या आल्या. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्पीड घ्या. नितीन कदम यांचा टोला समोरच्या दिशेनं. पहिल्याच बॉल वरती आक्रमण आणि पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. अगदी मिसटाइम स्ट्रोक होता. एका क्षणाला असं वाटलं हा बॉल निश्चित ग्राउंड मध्येच राहील किंवा कॅच होऊ शकतो, परंतु ती नितीन कदम यांच्यामध्ये ताकद आहे. बॅटच्या लागलेला फटका, परंतु तोही बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. पहिल्याच बॉलवरती स्वॅग से किया है सबका स्वागत. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येईल का? बॉल पर्यंत पोहोचला जातोय. त्यानंतर वन बाउन्स बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बॉल सीमा पार चौकार. नितीन कदम खाकी मधली ताकद दाखवली जाते. स्पीडअप घ्या. एक षटकार एक चौकार आलाय. ओव्हरथ्रोच्या देखील धावा. धर्मा स्पष्ट निराश आहेत, कारण ज्यावेळेस गोलंदाजी करत असतो त्यावेळेस प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, त्यावेळेस क्षेत्ररक्षकांची देखील साथ असणं गरजेचं आहे. स्कोर कार्ड 30 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ 1 विकेट. करंट रन रेट 16.36 चा एक चांगला रिदम प्राप्त केलाय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. हो, यावेळेस थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप, अवे फ्रॉम बॉडी आणि हा बॉल डॉट येतोय. निर्धाव बॉल. 2 षटकांच्या अखेरीस 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता इथून पुढचे 24 बॉल आहेत आणि रिक्वायर्ड रन रेट 19 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. 109 धावांचं टार्गेट. वाई प्रीमियर लीग अर्थात मंत्री चषक 2025 एक अप्रतिम आयोजन.
टीम विद्यानिकेतन 11. लास्ट कॉल. स्पीडअप घ्या. पंच टायमिंग लावलेलं आहे ना? ओके. शेवटच्या ओव्हरमध्ये अन्यथा तुमचा एक प्लेअर 30 सर्कलच्या आतमध्ये असेल. दोन षटकांचा खेळ संपला. 30 धावा धावफलकावरती. स्ट्राईक वरती सुशांत जे 5 बॉल फेस केलेत आणि 10 धावांवरती खेळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती नितीन सनस प्लेअर फ्रॉम आसरे गावचे खेळाडू बॉलिंग मार्कवरती आहेत. यावेळेस बॉल ऑन साइडला खेळलाय सुशांत शिंदे. टिपिकल क्लासिकल मॅग्नाफिसियंट सो एलिगंट स्लो ब्युटिफुल सिक्सर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये शांत होते खेळाडू परंतु त्यानंतर मात्र प्रहार चढवायला सुरुवात केली आहे आणि एका बाजूला विशाल चोरगेनं जी बॅटिंग केली त्याच बॅटिंगची अनुभूती देणारा किंवा त्या फटक्यामधली दहशत आणि दाहकता दाखवणारा फटका खेळलाय. हो यावेळेस स्लोवर 1 होता. कोणती धाव मात्र घेतलेली नाहीये. स्पष्ट नकार दाखवलाय कारण स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला गेलाय. आत्मविश्वास जर स्वतःवर जवळ असेल ना तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, कुठल्याही क्षेत्रात काम करा, आपल्याला मरण नाही. क्षेत्र कोणतंही असू द्यात आयुष्यात कष्टाला आणि प्रामाणिकपणे तुम्ही मेहनत कराल तर यशाला पर्याय नाही. बैक कैच घेतली. बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पकडला जाईल. कॅच बडी मछली जाल में. बिग विकेट डाऊन. सुशांत दादा शिंदे या खेळाडूला परतावं लागेल. महत्वाचा खेळाडू बॅक टू द आउट. ज्या खेळाडूकडून भरपूर अपेक्षा होत्या परंतु आज स्ट्रगल मध्ये जाणवले. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये देखील अनेक बॉल मिस झाले. त्यानंतर एक षटकार खेळल्यानंतर मात्र नितीन यांनी देखील सांगितलं की हम भी किसी से कम नहीं आणि तो कम बॅक करून दिलाय. महत्वाची विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अक्षय मालुसरे जे गोवेदिगर गावचे आहेत. शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही आणि शर्यत आता मैदानाच्या आतमध्ये लागली आहे. एका बाजूला विद्यानिकेतन 11, दुसऱ्या बाजूला काळभैरवनाथ 11. विद्यानिकेतन 11 याही संघाला माहिती आहे हा सामना जरी धावांचा डोंगर उभा राहिला असला तरी या ग्राउंडवरती या विकेटवरती काही घडू शकतं. 36 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. 109 धावांचं टार्गेट आणि जी महत्वाची विकेट होती ना ती विकेट आल्यानंतर मात्र विद्यानिकेतन 11 संघाचा उत्साह द्विगुणित झालेला आहे. सन्माननीय राजू शेठ बागवान या ठिकाणी उपस्थित झाले. आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. हो प्ले अँड मिस. खूप चांगला बॉल हाताळला जातोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय. जबरदस्त गोलंदाजी युनिट. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर विक्रम मांढरे यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. नंतर षटक क्रमांक 2 मध्ये जर आपण विचार केला तर षटक क्रमांक 2 देखील धर्मा चिकणे यांचं चांगलं होतं. काही एक्स्ट्रा धावा आल्या, अवांतर धावा आल्या, मिसफील्ड देखील झाली परंतु षटक क्रमांक 3 मध्ये एक षटकार आला परंतु नितीन यांनी मात्र जबरदस्त कामगिरी केली आणि 200 रुपयांचं कॅश प्राइज देखील त्यांना मिळत आहे. समोरच्या दिशेनं गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डीप लॉंग ऑफचा खेळाडू बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला परंतु तो बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार येतोय. अक्षय मालुसरे गोवेदिगर गावचा खेळाडू आहे. लेदर क्रिकेटसाठी जाणले जातात. खास करून लेदर क्रिकेट या खेळाडूकडून बऱ्याच प्रमाणात खेळलं जातं परंतु आता आपल्या नावाचा दबदबा किंवा आपल्या नावाची ताकद दहशत दाखवण्याची एक चांगली संधी आहे. यावेळेचा बॉल देखील आडवा बॅटने खेळला. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. बॉल फील केला जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव देखील मैदानामध्ये कंप्लीट.
षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती 42 धावा. रिझर्व्ह कॅटेगरीतले प्लेयर राजू भगवान यांच्या माध्यमातून टॉस केला जाईल यानंतरच्या मॅचचा. विद्यानिकेतन 11 सन्मान्य राजू भगवान साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. विद्यानिकेतनचे रिझर्व्ह प्लेयर राखीव प्लेयर सन्मान्य गणपत शेठ सनस आपल्याला विनंती आहे आपण टॉस का बॉस मध्ये या. आपल्या माध्यमातून हा टॉस केला जाईल. इक्वेशन आपण नव्यानं मांडतोय. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी बनवावे लागतील 67 धावा. 18 बॉल 67 धावांची गरज. नितीन कदम मैदानामध्ये स्ट्राईक वरती समोर शशिकांत कोचळे. व पहिलाच बॉल स्विंग करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल जबरदस्त बॉल मैदानामध्ये पेश केला जातोय. नितीन कदम यांना थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न शशी कोचळे विद्यानिकेतन संस्थेच्या माध्यमातून. आणि नुकतंच पठार चषक जे संपन्न झालं पठार चषकामध्ये बेस्ट बॉलरचं प्राइज घेणारे हे खेळाडू आहेत. अर्थात 6 बॉल 5 धावा डिफेंड करणारे खेळाडू शशिकांत. समोर नितीन. त्यावेळेस बॉल बॅटने खेळला जातो. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलला थांबवण्यासाठी आले. वेगानं दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. फंबल झाल्यानंतर मिसफिल्ड. अलाउस टू बॅट्समन कम फॉर सेकंड कंप्लीट. नहीं चलेगा भिक्का दुक्का चाहिए चौका और छक्का. ज्या पद्धतीनं धावांचा आलेख आहे धावांचा ग्राफ आहे तो हळूहळू उंचावत चाललाय. काळभैरवणातील 11 संघासाठी मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 1 के 7 कहानी आगे. सन्मान्य राजूशेठ बागवान यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि त्याचप्रमाणे भुसारी साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. मी मनापासून विनंती करतो बाळासाहेब भुसारी साहेब आणि त्याचप्रमाणे भगवान साहेब यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस केला जाईल. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत मैदानामध्ये. स्ट्रोक हवेमध्ये डीप लॉंग ऑफच्या रिजन मध्ये षटकार येतोय. अक्षय यांच्या माध्यमातून संघर्षाचा संकटात आणि षटकार पुन्हा एकदा या मॅच वरती आशा पल्लवित करणारा षटकार आलाय. तेजदीप 11 वर्सेस विद्यानिकेतन 11 यानंतरची लगेच होणारी मॅच आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल फुल टॉस बॉल पाठवला जातोय. 2 बॉल 2 षटकारांनी निश्चित काळ भैरवनाथ 11 संघाच्या आशा पल्लवित होत आहेत. तेजदीप 11 या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण अर्थात गोलंदाजी करण्याचा निर्णय कळवलेला आहे. एकोणसाठ धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. 12 बॉल किती रे? येणारे 12 बॉल आणि 50 धावांची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. 12 बॉल आणि 50 ची गरज. क्रिकेटचा खेळ या खेळामध्ये काही घडू शकतं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगेल का हे पाहायचंय. नितीन कदम ऑन अ स्ट्राईक. बॉलिंग ट्रॅक वरती देखील नितीन आहेत. नितीन सनस वर्सेस नितीन कदम.
फटका फसतो आहे, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. आणि त्यानंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर निश्चित स्टंपिंग देखील केलं. 11 बॉलमध्ये इथून पुढे आता नितीन यांनी 7 बॉल फेस केलेत आणि 13 धावा बनवलेत. एक षटकार खेळलाय जरूर, परंतु अनेक बॉल डॉट येत देखील आलेत. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. इथं देखील फटक्यामध्ये ताकद नाहीये आणि इथं विकेट येईल. फलंदाज होईल बाद. नितीन बॅक टू डगआउट. समोरच्या कट्ट्यावरती बसलेले प्रेक्षक, आपल्याला मनापासून विनंती आहे, ती बाउंड्री आहे आणि तुम्ही कट्ट्यावरून थोडं मागं सरकून बसा. झाडाखाली बसलेले प्रेक्षकांना देखील तीच विनंती राहील. समोरचे प्रेक्षक कट्ट्यावरून मागे बसा, आपल्याला विनंती वारंवार केली जाते. क्रुशल मोमेंट मधल्या मॅचेस असतात आणि अशा परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षकाला अडथळा होणार नाही अशी आपण भूमिका घेऊया. चांगला बॉल हाताळला जातो. डॉट बॉल. दीर्घ बॉल मैदानामध्ये आणि मॅच वरती वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय टीम विद्यानिकेतन 11 या संघाच्या माध्यमातून. जी काही खेळी केली गेली 72 धावांची खेळी, विश्वसनीय खेळी होती टीम विद्यानिकेतन 11 संघाची, अर्थात विशाल चोरगे यांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर हा सामना कुठेतरी काळ भरवण्यात 11 संघासाठी फसत चाललाय. षटकार येतोय, फ्लॅट सिक्सर. प्रत्येक बॉलवरती आता इथून पुढे मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. प्रत्येक बॉलवरती हिट करावा लागेल. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 44 धावांची गरज. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा. अक्षय यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे की मॅच सहजासहजी आम्ही सोडणार नाही, शेवटच्या क्षणापर्यंत लढत दिली जाईल. प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे आणि 2 बॉल 2 षटकार जरूर आलेत मैदानामध्ये. यावेळेस स्ट्रोक फसला, ऑन साईडला खेळला जातो. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आले लॉंग ऑन वरतून आणि त्यानंतर बॉल फील्ड केला गेला. एक सिंगल कंप्लीट आणि एका सिंगलच्या मदतीनं आता येणारे पुढचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 37 धावांची गरज. 37 रन्स नीडेड टू विन इन 6 डिलिव्हरीज. सुशांत शिंदेची महत्वाची विकेट नितीन यांना मिळाली आणि त्यानंतर सामन्यावरती पुरेपूर वर्चस्व निर्माण केलं, सामन्यावरती कब्जा मिळवला आणि ती सामन्यावरची पकड कुठेही हलू दिली नाहीये टीम विद्यानिकेतन 11. हा सामना अशक्य नाहीये परंतु अवघड जरूर आहे. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा नितीन मांढरे, कोचळेवाडी गावचे खेळाडू नितीन मांढरे असतील. 6 बॉल 37 धावांची गरज. 37 रन्स नीडेड टू विन इन 6 डिलिव्हरी. प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे आणि स्ट्राईक वरती अर्थात अक्षय मालुसरे गोवेदिगर गावचा खेळाडू. आतापर्यंत या खेळाडूच्या बॅट मधून जरूर षटकार आलेत 4, परंतु आता इथं 6 षटकार येतील का लगातार हे पाहायचंय. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक असेल तिथं 4 धावा येतील, परंतु विद्यानिकेतन 11 ला कोणताही मोठा फरक पडणार नाही. सामन्यावरती अगदी कंट्रोल आहे आणि आता इथून पुढे जर आपण पाहिलं तर औपचारिकता शिल्लक आहे. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आशावादी झालाय. चमत्कारच या ठिकाणी भैरवनाथ 11 या संघाला तारू शकतो, परंतु क्रिकेटच्या इतिहासामध्ये अशा पद्धती किंवा अशा गोष्टी खूप कमी घडत असताना आपण पाहिलेल्या आहेत. 5 बॉल आणि 33 ची गरज म्हणजे हा सामना अगदी खिशामध्ये घालण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. पुन्हा एकदा षटकार. ज्या पद्धतीने आपण पाहतोय अक्षय यांच्या माध्यमातून आपला क्लास दाखवला जातोय.
जबरदस्त बॅटिंग केली गेली. बॅटिंग ऑर्डरमध्ये जी काय बॅटिंग ऑर्डरला आरसा दाखवला अक्षय यांनी. काळ भरवण्यात 11 संघासाठी किती झालं तर पर्सनल 43 धावांची खेळी. यावेळेसचा बॉल हवेमध्ये उंच इलेव्हेशन, त्यानंतर विशाल वन हँडेड स्ट्रोक थांबवण्याचा प्रयत्न आणि बॉल एकच धाव असेल कारण बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि बॉल फील्ड केला गेला. आणि आता स्ट्राईक वरती निलेश भैया भोसले या स्पर्धेचे मुख्य आयोजक, बावधन गावचे सुपुत्र. समोरच्या दिशेनं स्ट्रोक केला आहे. लॉंग ऑफ रिजनला कॅच कॅरी केला जाईल आणि फलंदाज निलेश बॅक टू डग आउट. गोल्डन डकचे शिकार झालेत. आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये आले आणि खऱ्या अर्थानं मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो स्ट्रोक फसलाय. यानंतरच्या मॅचसाठी तेजदीप 11 तयार राहा. तेजदीप 11 या संघानं टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण अर्थात गोलंदाजी करण्याचा निर्णय कळवलेला आहे. तर विद्यानिकेतन 11 आपण फलंदाजीसाठी तयार राहायचंय. अगदी सामन्याच्या औपचारिकता शिल्लक 2 बॉल आणि 26 ची गरज म्हणजे एका चांगल्या मार्जिननं हा सामना विद्यानिकेतन 11 या संघाला जिंकत असताना आपण पाहतोय. चव्वेचाळीस धावांवरती खेळत असताना अक्षय मालुसरे आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवरती जर षटकार खेळला तर अर्धशतक साजरं होऊ शकतो. ती संधी आहे अक्षय मालुसरे यांच्याकडे. मॅच जरी कुठेही जाऊ द्या, परंतु अक्षय मालुसरे यांना आपला क्लास दाखवण्याची संधी. आणि खोलवर टप्प्याचा बॉल आणि त्या बॉलवरती कोणती धाव मिळणार नाहीये आणि या सामन्यावरती विजय मिळवलाय गणपत शेटसनस शशिकांत कोचळे यांचा संघ. विद्यानिकेतन 11 कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. आणि मनापासून ज्या पद्धतीने आपण अभिनंदन करतोय, खरं तर या सामन्याचा हिरो विशाल चोरगे, प्लेअर फ्रॉम जांभळी, वैयक्तिक 72 धावा, प्लेअर ऑफ द मॅच.